देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. सर्व क्षेत्रामध्ये देशानं गरुड भरारी घेतली आणि सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा परचम जगभरामध्ये या ठिकाणी फिरवतो. हर घर तिरंगा या भावनेतनं सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत तिरंगा जावा. जी राष्ट्रप्रेमाची भावना आहे ती आणखी जागृत व्हावी. सर्वसामान्य माणसाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये येण्यासाठीची संधी मिळावी आणि घरातील तरुण मुलांना खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी हा या ठिकाणी तिरंगा रॅलीचा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये घेतलाय. इचलकरंजी सुद्धा आज तिरंग्यामध्ये धावून निघाले. घराघरातली तरुण मुलं आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय हा नारा बुलंद करतायत आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आमदार साहेब असतील, आम्हा सर्वांना हा अभिमान आहे की इचलकरंजीतली ही रॅली महाराष्ट्राला आणि देशाला मुस्काबस ठरेल अशा पद्धतीचं वातावरण इचलकरंजीमध्ये झालंय. तमाम तरुण मुला मुलींचं या तिरंगा रॅलीमध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. या पावसामध्ये सुद्धा तो तिरंगा त्यांनी खाली घेऊ दिला नाही, त्याचा अवमान कुठं होऊ दिला नाही आणि अतिशय जोशानं आणि जल्लोषानं संपूर्ण इचलकरंजी आज तिरंगामय झाले असं हे वातावरण खऱ्या अर्थानं आपल्या शहरामध्ये बघायला मिळतं. खूप खूप धन्यवाद. आज इचलकरंजीमध्ये भारताच्या 80वा स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा यात्रा या ठिकाणी पार पडली. आपण बघताय हजारोच्या संख्येनं इचलकरंजीचे तरुण विद्यार्थी, मुलं मुली मंडळं, त्यानंतर बचत गट, कार्यकर्ते, देशभक्त असणारी सर्व लोक आज इचलकरंजीमध्ये रस्त्यावरती उतरलेली दिसतात. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज तिरंगा यात्रा या ठिकाणी पार पडली आहे. आजच्या या तिरंगा यात्रेच्या निमित्तानं मी इचलकरंजी महानगरपालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे महापौर उदयजी दातुंडे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उपमहापौर आणि डाळ्या स्टँडिंग कमिटी सभापती, आमचे सतीजी मुळीक, पल्लवी पाटील आयुक्त यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तमाम सर्व देशभक्तांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तिरंगा यात्रा अतिशय यशस्वीपणे आपण पार पडली यासाठी आभार.